शरदचंद्र पवार पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पूर्णपणे पूर्णविराम दिलेला आहे. अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून पक्ष स्वतंत्रपणे आणि अधिक जोमाने पुढे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नुकताच पक्षाचा वर्धापन दिन पार पडला असून आम्ही आगामी लढतीची रणनीती आणि धोरणे निश्चित केली आहेत. असे असताना विलिनीकरणाच्या अफवा पसरवणे आश्चर्यकारक आहे. इंडिया आघाडीला बळकट करण्यासाठी आणि देशपातळीवर विरोधकांची मजबूत फळी उभारण्यासाठी स्वतः शरद पवार पुढाकार घेत आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे प्रतिनिधित्व केले असून भविष्यात इंडिया आघाडीच्या माध्यमातूनच भाजप विरोधात एकत्र येऊन लढणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी ठामपणे सांगितले. अजिबात अशा प्रकारची कुठली चर्चा नाही. कालच वर्धापन दिन झालेला आहे आणि वर्धापन दिन झाल्यानंतर पक्षाची पुढची लढाई धोरणं वगैरे आम्ही सगळे ठरवलेली आहे. असं ठरवलेलं असताना अचानक कोणीतरी हा चर्चेचा विषय करतात, आश्चर्य वाटतं. मला वाटतं की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीमधला विषय घ्यावा. आमच्या पक्षाच्या बाबतीत अशी कुठल्या प्रकारची चर्चा झालेली नाही विलिनीकरणाची. उलट परवाच्या दिवशी दिल्लीमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आदरणीय सुप्रियाताई त्यामध्ये आमच्या पक्षाचं प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिला. संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे की इंडिया आघाडीला एकत्रित करण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घ्यावा आणि पवारसाहेबांनी त्याचं वक्तृत्व पण केलेलं आहे. सगळे एकत्र येऊन एक भविष्यामध्ये मजबूत अशी विरोधकांची फळी उभी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं की विलिनीकरणाच्या बाबतीमधल्या बातम्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यात का होतात मला आश्चर्य वाटतं. म्हणजे एका वेळा अजितदादांचं पक्षात विलिनीकरण होणार, नंतर आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण करणार. मला वाटतं की भविष्य काळामध्ये आम्ही पक्ष उभी करायचा अशा पक्षाची भूमिका असेल. कुठल्याही प्रकारच्या बातमीत तथ्य नाही. असं काय झालं भाजपला आव्हान असेल का? असं काय नाही, असं काय होण्याचा प्रश्न येतच नाही ना. आम्ही उलट इंडिया आघाडी म्हणून एकत्र येऊन लढायचं भूमिका घेतोय. त्यामुळे असं कुठं विलिनीकरण करायचं वगैरे अशी कुठली भूमिका झाली नाही. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.